हॅलो एव्हरीवन, घेऊन आला आहे तुमच्या सगळ्यांसाठी एक नवीन व्हिडिओ ज्यामध्ये आपण बघणार आहोत लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन जे आहे त्यांचा स्टडी केला. ह्या व्हिडिओमध्ये आपण हा जो किचकट लॉ आहे, बऱ्याच लोकांना त्रासदायक वाटतो हा लॉ, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याला थोडं सोपं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता हा इंडिपेंडंट असॉर्टमेंट नक्की काय शब्द बघायला मिळतो, त्याचा मिनिंग काय बघायला मिळतो. तर इंडिपेंडंट म्हणजेच काय, तर स्वतंत्र, म्हणजे कोणावरतीही अवलंबता नसलेला. आणि असॉर्टमेंट ह्या शब्दाला आपण जर एक सोपा शब्द द्यायचा झाला तर तो म्हणजेच काय, तर अलोकेशन. घ्या सर, अवघड शब्दाला अजून अवघड शब्द दिला. अलोकेशन म्हणजेच काय, तर वर्गीकरण, क्लासिफिकेशन. आपण एक असाही मिनिंग त्याचा घेऊ शकतो. सो इथे इंडिपेंडंट असॉर्टमेंट याचा आपण एक सोपा अर्थ काढूया, स्वतंत्ररित्या वर्गीकरण करणे. अत्यंत इंडिपेंडेंटली, कोणावरतीही अवलंबून नसताना सेपरेशन करणे, क्लासिफिकेशन करणे असा. आता हे अवलंबता नसून किंवा स्वतंत्रपणे वर्गीकरण कोणाचं करायचं आहे, तर वर्गीकरण करायचं आहे अलिलिक पेअरचं. सर स्वतंत्रपणे करायचं आहे याचा अर्थ कोणापासून तरी तर स्वतंत्रता मिळाली, स्वातंत्र्य मिळालं असेल ना. म्हणजे जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं इंग्रजांपासून, म्हणजे ते होते म्हणून तर आपण वेगळे झालो, स्वतंत्र झालो. मग तसं ह्या अलिलिक पेअरला क्लासिफाय व्हायचंय, वर्गीकरण करायचंय स्वतंत्ररित्या. म्हणजे कोणापासून स्वतंत्ररित्या, म्हणजे कोणतरी सोबत असेल ना. मग सोबत कोण आहे, तर एक दुसरी अलिलिक पेअर आहे. याचा अर्थ इथे एका वेळी एका अलिलिक पेअर नाही, तर दोन अलिलिक पेअर बद्दल आपला स्टडी जो आहे तो होताना बघायला मिळतोय. याच्या आधीचे जे आपण लॉ शिकलो, डॉमिनन्स आणि सेग्रिगेशन, त्याच्यामध्ये ना ऍक्च्युली एका वेळी एकच जीन, एकच अलिलिक पेअर बद्दल बोललं जात होतं. पण हा जो लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आहे, इथे दोन किंवा दोनपेक्षा जास्त अलिलिक पेअर बद्दल बोललं जातं. दोन जीन किंवा त्याच्यापेक्षा जास्त जीनचा इनहेरिटन्स जो आहे तो समजून सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही NCERT मध्ये हे कंटेंट स्टडी करत असाल, रेफर करत असाल NCERTला, तर त्यामध्ये 1 जीन 1 कॅरेक्टर इनहेरिटन्स आहे आणि 2 जीन 2 कॅरेक्टर इनहेरिटन्स आहे किंवा 2 ट्रेट इनहेरिटन्स आहे, आणि त्याच्यामध्ये हा लॉ मेन्शन केला आहे. सो गंमत हीच आहे की इथे 2 किंवा 2पेक्षा जास्त अलिलिक पेअर्स बद्दल अभ्यास जो आहे तो केला जातो. आता स्टेटमेंट जर तुम्ही बघा, लॉचं आपण जे आहे ते स्टेटमेंट आपण नक्की स्टडी करत असतो. तर स्टेटमेंटमध्ये पण तफावत आहे. म्हणजेच स्टेट बोर्डमध्ये स्टेटमेंट थोडं वेगळं आहे आणि NCERT मध्ये थोडंसं वेगळं बघायला मिळतं. तर नक्की काय स्टेटमेंट बघायला मिळतं आपण ते बघूया. स्टेटमेंट काय आहे. सो मी स्टेट बोर्डचं स्टेटमेंट आहे ते इथे लिहितो. व्हेन अ हायब्रिड possessing 2 or more pairs of contrasting factors alleles form gametes. One pair of factors or contrasting factors segregate independently of the other pair. सो असं स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये बघायला मिळतं. NCERT मध्ये थोडंसं वेगळ्या रीतीने मांडणी केलेली आहे की त्यामध्ये असं म्हटलंय की एका हायब्रिडमध्ये 2 कॉन्ट्रास्टिंग ट्रेड्स जे आहे त्या कंबाईंड आहे. सो व्हेन 2 ट्रेड्स आर कंबाईंड इन अ हायब्रिड, द सेग्रिगेशन ऑफ 1 पेअर ऑफ कॅरेक्टर्स इज इंडिपेंडंट ऑफ सेग्रिगेशन ऑफ अदर पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, असं तिथे म्हटलेलं आहे. सो मांडणी थोडीशी वेगळी आहे, मिनिंग जवळपास सारखाच आहे असं म्हटलं तरी पण चालेल. सो आता इथे हा जो काही लॉ आहे त्याचा मिनिंग आपण थोडं समजून घेऊया. तर इथे जी गोष्ट केली गेली आहे ती डिरेक्टली हायब्रिडशी केली गेलेली आहे. म्हणजे एक हायब्रिड, ज्या हायब्रिडमध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त अलिलिक पेअर आहेत, 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॉन्ट्रास्टिंग फॅक्टर्स आहेत. इथे म्हटलंय 2 or more, 2 किंवा 2पेक्षा जास्त पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग फॅक्टर्स. आता फॅक्टर्स म्हणजे काय, तर फॅक्टर ही जी काही टर्म आहे ती मेंडलने कॉइन केली होती त्याच्या रिसर्चच्या वेळेस, साधारणतः एक आपण म्हणूया की 19th सेंचुरीचा हा भाग. तर तेव्हा ही टर्म जी आहे ती कॉइन केली गेली होती. मेंडल जेव्हा इनहेरिटन्सवरती रिसर्च करत होता, जेव्हा जेनेटिक्सचा तो अभ्यास करत होता, तेव्हा इनहेरिटन्स म्हणजेच कॅरेक्टर्सला ट्रान्सफर करणारी जी गोष्ट आहे, ज्याला आज आपण जीन म्हणतो, त्याला आज आपण अलील म्हणतो,
तर ती जी एंटिटी आहे त्याला नक्की काय शब्द वापरायचा हा मेंडलला माहिती नव्हता. तेव्हा जीन आणि अलिल्स ही टर्म नव्हत्या आलेल्या. मग त्या काळात मेंडलने स्वतः फॅक्टर ही जी काही टर्म आहे ती कॉइन केली होती. आणि ही जी काही जीन आहे त्याला फॅक्टर म्हणवलं गेलं मेंडलच्या रिसर्चमध्ये, आणि आज आपण त्याला जीन म्हणतो. जोहान्सनने जीन नावाची टर्म दिली आणि विलियम बेटसनने अलिल नावाची जी काही टर्म आहे ती कॉइन केली 20th सेंचुरीमध्ये. सो ह्या टर्मिनॉलॉजीज नंतर बदलत गेल्या. तर फॅक्टर्स म्हणजेच काय, अलिल्स. तर म्हणून मी ब्रॅकेटमध्ये अलिल्स ऑलरेडी मेन्शन पण आहे. कॉन्ट्रास्टिंग फॅक्टर्स म्हणजे काय, तर कॉन्ट्रास्टिंगचा अर्थ विरुद्ध, सेपरेट, एकमेकांपासून फारच वेगळे वेगळे असलेले. मग कॉन्ट्रास्टिंग अलील म्हणजे असं असू शकतं की एक अलील आहे जो एक वेगळं कॅरेक्टर कंट्रोल करतोय आणि एक अलील कम्प्लिटली दुसरं. एक एक्झाम्पल घेतो मी हवं तर. असं समजूया की एक अलील आहे तो टॉल हाईटचं कॅरेक्टर कंट्रोल करतोय आणि एक अलील ड्वार्फ कॅरेक्टर जे आहे, ड्वार्फ हाईट जे आहे त्याचं कॅरेक्टर कंट्रोल करतोय. म्हणजे दोन्ही अलील वेगळे वेगळे कॅरेक्टर कंट्रोल करताय. अशी अलीलशी जोडी आहे. अशी अलीलशी जोडी आहे ही एक जोडी झाली. आणि आपल्याला एक जोडी हवी का, नाही 2 जोड्या हव्यात. म्हणजे अलील्सच्या जोडी पण एक नाही 2. मग आपण असं कन्सिडर करूया की एक हायब्रिड आहे, एक झाड आहे, ज्या झाडामध्ये मला हाईट तर टॉल पाहायला मिळते, ओके, टॉल पाहायला मिळते, पण त्या टॉल कॅरेक्टरला प्रोड्यूस करणारी जी अलिलिक पेअर आहे ती डिसिमिलर आहे, हेट्रोझायगस आहे. म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी आहे. ओके, ही एक अलिलिक पेअर झाली. कॅपिटल टी स्मॉल टीची एक अलिलिक पेअर झाली. आणि त्याचसोबत अजून एक कॅरेक्टर आहे ते म्हणजे राऊंड सीड शेपचं आपण घेऊया की त्याच्यामध्ये सीड जे आहे ते राऊंड प्रोड्यूस होत आहे. आता कॅपिटल टी स्मॉल टीची ही एक अलिलिक पेअर झाली आणि राऊंड सीड शेपला बनणारी पेअर पण हेट्रोझायगस आहे, डिसिमिलर अलिल्सची, कॅपिटल आर स्मॉल आरची. म्हणजे 2 अलिलिक पेअर झाल्या, कॅपिटल टी स्मॉल टी वाली आणि कॅपिटल आर स्मॉल आर वाली. मग 2 वेगवेगळ्या अलिलिक पेअर आहे. आणि पुढे काय म्हटलं गेलंय की त्याच्यामध्ये जर 2 वेगळ्या वेगळ्या अलिलिक पेअर आहे, कॉन्ट्रास्टिंग अलिल्सची पेअर आहे, आणि हा हायब्रिड जर गॅमेट्स बनवला जाईल, म्हणजे पुढच्या हायब्रिडला बनवण्यासाठी, पुढच्या जनरेशनला बनवण्यासाठी जेव्हा गॅमेट्स बनवायला जाईल तेव्हा त्याची जी काय अलिलिक पेअर आहे, त्याच्या काही अलिलिक पेअर आहे त्या सेग्रिगेट म्हणजे गॅमेटमध्ये जेव्हा एंटर करतील तर त्या कशा करतील, इंडिपेंडेंटली करतील. गॅमेट्समध्ये सेग्रिगेट करतील. सेग्रिगेट करणं म्हणजेच काय, सेपरेट होणार. कारण की 2 अलिलिक पेअर आहेत ना, आणि दोघंही अलिलिक पेअरमध्ये 2 वेगळे वेगळे अलिल्स आहेत. म्हणजे प्रत्येक अलील पेअरमधला जो आहे तो कसा सेग्रिगेट होणार आहे, इंडिपेंडेंटली सेग्रिगेट होणार आहे. गॅमेट्स जेव्हा बनणार तेव्हा ह्या अलिल्सचं जे काही सेपरेशन आहे, अलिल्स जेव्हा गॅमेट्समध्ये एंटर करतील तेव्हा ते इंडिपेंडेंटली करतील, कोणावरतीही डिपेंडन्सी दाखवणार नाही. म्हणजे जे आपण उदाहरण आता घेतलं की जो हायब्रिड आहे त्याच्यामध्ये कॅपिटल टी स्मॉल टी ही हाईटची पेअर आहे, कॅपिटल आर स्मॉल आर ही राऊंड सीडशेप म्हणजे सीडशेपची पेअर आहे. तर हाईटचे अलील जे आहेत ना ते सीडशेपच्या अलीलवरती डिपेंडंट नाही आहे. सीडशेपमध्ये कोणता अलील आहे, कॅपिटल आर आहे की स्मॉल आर आहे, त्याच्याशी हाईटवाल्या अलीलला, कॅपिटल टी स्मॉल टीवाल्या अलीलला काहीही घेणं नाही. ते अलील स्वतःचा इनहेरिटन्स स्वतःच करतील, सेग्रिगेट स्वतःच होतील, डिपेंडन्सी अवलंबता नसणार आहे, असं ह्या लॉद्वारे सांगण्यात आलेलं आहे, असं मेंडलचं ह्या लॉद्वारे म्हणणं आहे. मग तुम्हाला सर एक्झॅक्टली कसं काय होतं यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. आता उदाहरण घेताना आहे ना आपण डायरेक्ट हायब्रिडपासून नाही घेणार, आपण पॅरेंटल जनरेशनपासून जाऊया. म्हणजे हायब्रिडमध्ये ज्या काही 2 वेगळ्या वेगळ्या अलिलिक पेअर आहे ना त्याही मला समजावून सांगता येतील. तर थोडंसं आपण चटकन जाऊया एका उदाहरणाकडे. सो उदाहरण आपण घेऊया एका डायहायब्रिड क्रॉसचं. आपल्या इथे उदाहरण घ्यावं लागेल. सो आपल्याला 2 ट्रेट्स कन्सिडर करावे लागतील. जसं मी म्हटलं की एक ट्रेट आपण हाईट ऑफ प्लांटची घेतोय आणि एक ट्रेट आपण इथे सीडच्या शेपची घेतो आहोत. सीड शेप मी इथे लिहून ठेवतो. ओके, सो इथे मी एक रेषा आपण ठेवतो, सो आपल्याला डिवाइड करून खेळता येईल. सो जेव्हा आपण डायहायब्रिड क्रॉस करतो तेव्हा आपण सुरुवात पॅरेंटल जनरेशनपासून करतो. आता ज्यांना डायहायब्रिड क्रॉस कसा करता ह्याची आयडिया नसेल तर डायहायब्रिड क्रॉसचा जो काही व्हिडिओ आहे तो ऑलरेडी मी पोस्ट केलेला आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. प्लीज जाऊन तो बघा, तुम्हाला डायहायब्रिड क्रॉस कसा होतो त्याची आयडिया येईल. सो सुरुवात जी होते ती पॅरेंटल जनरेशनपासून होते. तर सगळ्यात पहिले आपण इथे पॅरेंट्सबद्दल लिहिणार आहोत. पॅरेंट्स 2 असणार आहेत, एक असणार आहे मेल, एक असणार आहे फिमेल. मेल आणि फिमेल पॅरेंट काय असतात त्यांना हे कळतं, त्यांच्यासाठी पटकन सांगतो. मेल आणि फिमेल पॅरेंट म्हणजे इथे 2 वाटाण्याची झाडं, गार्डन पी प्लांट बद्दल बोललं जातंय. मेल पॅरेंट मी का म्हणतोय, कारण की त्या पॅरेंटचा म्हणजे त्या प्लांटमधून जे फ्लावर आहे त्या फ्लावरच्या अँथर्समधून पोलन ग्रेन्स जे आहे ते आपण मिळवणार आहोत. मग पोलन ग्रेन्स घेतले म्हणजे मेल गॅमेट आपण रिसीव्ह केले, मग ते पोलन ग्रेन्स घेतले आपण. आता हे पोलन ग्रेन्स आपण एक दुसरं गार्डन पी प्लांट आहे त्याच्या फ्लावरमधल्या स्टिग्मावर जाऊन डस्ट करणार आहोत. आता स्टिग्मावर केलं तर स्टिग्माच्या खाली स्टाईल, स्टाईलच्या खाली ओव्हरी, ओव्हरीच्या आत ओव्हिल, ओव्हिलच्या आत एम्ब्रिओसॅक, एम्ब्रिओसॅकच्या आत एग.
म्हणजे हे मेल गॅमेट त्या एगसोबत फ्यूज करणार. मग फ्यूज तर त्या दुसऱ्या प्लांटवरती झाले, त्याच्या फिमेल गॅमेटसोबत झाले. मग ज्याच्या फिमेल गॅमेटसोबत फ्युजन झालं ते फिमेल प्लांट, तो फिमेल पॅरेंट. आणि ज्याचे पोलंग्रेन्स आपण यूज केले, मेल गॅमेट यूज केला म्हणून ते मेल प्लांट, मेल पॅरेंट झालं. असं हे डिव्हिजन आहे. असे आपण हे मेल आणि फिमेल प्लांट घेतो आहोत. सो आता याच्यानंतर काय करत असतो आपण, वी टॉक अबाउट फिनोटाईप. इथे आपण कशाबद्दल बोलतो, फिनोटाईपबद्दल. सो मेलमध्ये आपण असं म्हणूया की जी हाईट आहे ती तुम्हाला बघायला मिळते आहे टॉल हाईट. फिमेलमध्ये जो काही फिमेल प्लांट आहे त्याची हाईट आहे ड्वार्फ हाईट. दोघे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सची ही जोडी बघायला मिळते. त्याच्यासोबत सीड शेपची ही ट्रेटचं कॅरेक्टर आपल्याला लिहावं लागेल. मग मेलमध्ये आपल्याला बघायला मिळतंय राऊंड सीड शेप, फिमेलमध्ये बघायला मिळतं आपल्याला व्रिंकल्ड सीड शेप आपल्याला बघायला मिळतं. ओके, दोघेही अगेन कॉन्ट्रास्टिंग झाले. मग त्यानंतर आपण पुढे काय करत असतो मित्रांनो, आपण लिहित असतो जिनोटाईप. फिनोटाईप झाला का त्यानंतर काय येत असतो, जिनोटाईप येतो. मग जिनोटाईप काय येईल बरं, बघा जेव्हा आपण एखाद्या ऑर्गॅनिझमचा जिनोटाईप लिहितो म्हणजे जेनेटिक कंडिशन लिहितोय. आता जो काही गार्डन पी प्लांट बद्दल आपण बोलतोय तर त्याच्यामध्ये आम्हाला 2N म्हणजे डिप्लॉइड कंडिशनला 14 क्रोमोझोम बघायला मिळतात, 14 क्रोमोझोम. 2N याचा अर्थ 2 सेट झाले. 14 क्रोमोझोममध्ये 7 क्रोमोझोमचा एक सेट, 7 क्रोमोझोमचा दुसरा सेट. याचा अर्थ टॉलचा जो काही कॅरेक्टर आहे ते बनवणारे अलिल्स 7च्या एका सेटमध्ये असणारे आणि दुसरा अलिल 7च्या दुसऱ्या सेटमध्ये असणारे. याचा अर्थ 2 अलिल झाले. म्हणजे कॅपिटल टी हे 2 अलिल झाले. आता कॅपिटल टी का, कारण की टॉल हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे. सेम होईल राऊंडसाठी, तेही डॉमिनंट कॅरेक्टर आहे. म्हणजे अगेन कॅपिटल आर एका सेटमधला, कॅपिटल आर दुसऱ्या सेटमधला. ज्यांना जिनोटाईप कसा लिहितात, काय प्रकार असतो हे माहिती नाही, त्यांच्यासाठी ह्याच पेजवरती जिनोटाईप आणि फिनोटाईपचाही व्हिडिओ मी पोस्ट करून ठेवला आहे. त्याचीही लिंक मी हवं तर याच्यामध्ये देतो, तोही व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला ही फिनोटाईप जिनोटाईप कन्सेप्ट अत्यंत व्यवस्थित समजून येईल. सो ही डिप्लॉइड कंडिशनची जिनोटाईप आपण इथे लिहिलेली आहे. फिमेलसाठी पण आपल्याला लिहावं लागेल. आता हे दोन्ही कॅरेक्टर रेसेसिव्ह आहेत, मग आपण इथे लिहिलं स्मॉल टी, स्मॉल आर. हा आला फिमेलचा जिनोटाईप. एकदा जिनोटाईप आला म्हणजे पुढे आपण काय करतो, आपण करत असतो गॅमेट्स. आपण लिहित असतो गॅमेट्स. आता गॅमेट्स लिहिणार आहोत तर गॅमेट्स नेहमी कसे असतात, ते असतात हॅप्लॉइड. गॅमेट्स आर ऑलवेज हॅप्लॉइड, कारण की गॅमेट्स फ्यूज करणार म्हणजे डिप्लॉइड ऑर्गॅनिझम जन्माला आहे. मग गॅमेट्स हॅप्लॉइड असतात. मग हॅप्लॉइड म्हणजे याचा अर्थ सर गार्डन पी प्लांटमधला एकच सेट जाईल. म्हणजे तो एक सेट ज्याच्यामध्ये कॅपिटल टी आहे आणि त्याच सेटमध्ये कॅपिटल आर आहे, हे दोघंही जण जातील ना एका सेटमधले. म्हणजे गॅमेट काय बनेल, कॅपिटल टी, कॅपिटल आर. ओके, सेम तिकडे काय होईल सर, मग स्मॉल टी वाला जो सेट आहे त्यामधला स्मॉल आर पण एक अलील असणार आहे. मग दोघे जण जोडीने जातील, स्मॉल टी स्मॉल आरचा एक गॅमेट झाला. म्हणजे हे दोघंही अलील एकाच सेटमध्ये होते. आता दुसऱ्या सेटमध्ये पण सेमच अलील असणार, कारण की अलील्स तर सेमच आहे, त्यामुळे दुसऱ्या सेटमध्ये पण सिमिलर टाईपचेच अलील्स बघायला मिळतील. मग पुढे काय होत असतं सर, ह्या अलिल्सचं ह्या गॅमेट्सचं फ्युजन होतं. फ्युजन झालं म्हणजे कोण येणार सर, पुढचा जो हायब्रिड आहे तो येईल. आणि जेव्हा पुढचा हायब्रिड जो येतोय तो पहिलाच ऑफस्प्रिंग आहे सर, मग त्याला आपण म्हणतो आहोत फर्स्ट फिलियल जनरेशनचा हायब्रिड. फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणजेच फर्स्ट ऑफस्प्रिंग जनरेशन, त्याचा हा हायब्रिड आहे, फर्स्ट फिलियल जनरेशनचा हायब्रिड. मग त्याचा जिनोटाईप काय बघायला मिळेल, कॅपिटल टी स्मॉल टी जोडीने सोबत लिहिला, कॅपिटल आर स्मॉल आर हाही जोडीने सोबत लिहिला. ओके, आता हा जो कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आरचा हायब्रिड जो आलेला आहे F1 हायब्रिड, त्याचा फिनोटाईप काय बघायला मिळेल. सो मला फिनोटाईप बघायला मिळतो आहे हाईटने हा टॉल बघायला मिळेल. का, कारण की कॅपिटल टी टॉल कॅरेक्टर प्रोड्यूस करतो, स्मॉल टीला तो सप्रेस करेल. सीडी शेप मला कोणता बघायला मिळेल, तर मला बघायला मिळेल राऊंड सीडी शेप. कारण की का सर, कॅपिटल आर डॉमिनंट आहे, राऊंड सीड शेपचं कॅरेक्टर डॉमिनंट आहे गार्डन पी प्लांटमध्ये. सो मला ही सीड शेप बघायला मिळतोय. आता लॉ खरं तर जो आपलं आहे तो इथून खरं तर सुरू होतोय. कसं काय, तर आपल्या लॉची सुरुवात होती की वेन अ हायब्रिड पजेसिंग 2 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग अलिल्स ऑर फॅक्टर्स. म्हणजे एका हायब्रिडमध्ये जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॉन्ट्रास्टिंग अलिल्सच्या पेअर्स असतील तर, हे स्टेटमेंट मी पहिले क्लिअर करतो. आता हा समोर आलेला F1 हायब्रिड आहे, त्याच्यामध्ये हाईट ऑफ प्लांटला, टॉल म्हणजे हाईट ऑफ प्लांटला एक्सप्रेस करणारी एक अलिलिक पेअर आहे. त्यासोबत सीडशेपला एक्सप्रेस करणारी एक अलिलिक पेअर आहे. म्हणजे 2 ट्रेट आल्या. ओके, आता नीट लक्ष द्या माझ्याकडे, इथे आपला अर्धा लॉ क्लिअर होणार मित्रांनो. सो जेव्हा इथे मी टॉल हाईट लिहिलेली आहे, या टॉल हाईटला एक्सप्रेस करणारे दोन्ही अलील सारखे आहेत का वेगळे वेगळे आहेत, कॅपिटल टी स्मॉल टी वेगळे वेगळे आहेत, डिसिमिलर अलील्स आहेत. याचा अर्थ अलील एकसारखे नाही. कॅपिटल टीचा अलील टॉल कॅरेक्टर बनवतो, स्मॉल टीचा अलील ड्वार्फ कॅरेक्टर बनवतो. इथे का बरं ड्वार्फने बनलं, कारण की कॅपिटल टीने सप्रेस केलं, तो डॉमिनंट कॅरेक्टर आहे म्हणून नाही केलं.
पण अलील तर वेगळे वेगळे आहेत ना, म्हणजे अलील कॉन्ट्रास्टिंग आहेत ना. मग कॉन्ट्रास्टिंग अलीलशी ही पेअर झाली. कॅपिटल टी स्मॉल टी ही कॉन्ट्रास्टिंग फॅक्टर्सशी कॉन्ट्रास्टिंग अलीलशी पेअर झाली. अच्छा, किती पेअर? 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. मग कॅपिटल टी स्मॉल टीची ही एक पेअर झाली, मग कॅपिटल आर स्मॉलरची ही दुसरी पेअर झाली. मग राऊंडसाठी पण कॅपिटल आर स्मॉलर आला. कॅपिटल आर फॉर राऊंड, स्मॉल आर फॉर व्रिंकल्ड. पण व्रिंकल्ड एक्सप्रेस झाला का? नाही, कारण की तो रेसेसिव्ह आहे, तो सप्रेस झाला. मग कॅपिटल आर स्मॉलर ही पण तर एक कॉन्ट्रास्टिंग अलीलशी पेअर झाली. म्हणजे इथे 2 जोड्या आहेत कॉन्ट्रास्टिंग अलील्सच्या या हायब्रिडमध्ये. म्हणजे आपलं पहिलं वाक्य आहे ना, वेन अ हायब्रिड पजेसिंग 2 or more pairs of contrasting factor. मग आले की कॉन्ट्रास्टिंग अलील्सच्या जोड्या. किती जोड्या आहेत? आमच्या समोर 2 जोड्या आहेत सर. 2 कॉन्ट्रास्टिंग अलीलच्या जोड्या असलेला हा हायब्रिड जेव्हा गॅमेट्स बनवायला जाईल, पुढे स्टेटमेंट काय? फॉर्म्स अ गॅमेट, राईट? तर त्याच्यामध्ये गॅमेट्स बनवत असताना एका पेअरचा सेग्रिगेशन हे दुसऱ्या पेअरशी इंडिपेंडंट असतं. मग सर ते कसं होतं? म्हणजे जो सेकंड हाफ आहे आपला, उर्वरित भाग जो आहे आपल्या लॉचा, तो कसा एक्सप्रेस करायचा? मग त्यासाठी ह्या हायब्रिडने पुढे गॅमेट बनवायला हवे ना. मग हा हायब्रिड गॅमेट कसे बनवेल? मग मेंडलचा डायहायब्रिड क्रॉस थोडा पुढे घेऊन जाऊया. मेंडलने पुढे काय केलं होतं? त्याला ही थोडीशी चूक वाटली होती, म्हणून त्याने त्याचं आर्टिफिशियल सेल्फ पॉलिनेशन केलं होतं, म्हणजे सेल्फिंग केलं होतं. मग आपली पुढची स्टेप येते सेल्फिंग इन F1 जनरेशन. F1 जनरेशन मध्ये त्यांनी सेल्फिंग केलं होतं. सेल्फिंग केलं म्हणजेच काय? कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर जो हा हायब्रिड आहे, त्या हायब्रिडमध्ये सेल्फ पॉलिनेशन केलं. म्हणजे तो मेल पॅरेंटही आहे आणि तो फिमेल पॅरेंटही आहे. कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर, तोच मेल पॅरेंट आणि तोच फिमेल पॅरेंट, त्याचाच क्रॉस त्याच्याच सोबत. त्याचाच क्रॉस त्याच्यासोबत म्हणजे काय? त्याचेच पोलन ग्रेन घ्यायचे फ्लावरमधून आणि त्याच्या स्टिग्मावरती टाकण्यासारखं आहे ते आर्टिफिशियल सेल्फ पॉलिनेशन, सेल्फिंग. मग हा त्याचाच क्रॉस त्याच्यासोबतचा आहे. मग सर पुढे काय होणार? मग जेव्हा हा क्रॉस करणार म्हणजे आपण त्याचे पोलन ग्रेन्स घेणार, म्हणजे मेल गॅमेट घेणार, त्याच्या स्टिग्मावरती टाकणार, म्हणजे पुढे जाऊन ते एग सोबत फर्टिलाइज करणार. एग म्हणजे फिमेल गॅमेट, म्हणजे तो गॅमेट्स बनवेल ना. मग गॅमेट्स कसे बनतील? आता आपल्याला माहिती गॅमेट्स कसे असतात? हॅप्लॉइड. आणि गॅमेट्सचा एक नियम आहे की दोघंही सारखे आलेले नसतात. म्हणजे एका सेटमध्ये थोडी ना सेम आलेले असतात, वेगळे वेगळे आलेले असतात, म्हणजे वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे आलेले असतात. सो आता इथे गॅमेट्स बनताना कॅपिटल टी कॅपिटल आर हा एक पॉसिबिलिटी आहे, कॅपिटल टी स्मॉल आर ही दुसरी पॉसिबिलिटी आहे टॉल कॅरेक्टरसाठीची, टॉलच्या अलीलसाठीची. तशी जर ड्वार्फच्या अलीलची मी बोललो तर स्मॉल टी कॅपिटल आर ही एक पॉसिबिलिटी आहे आणि स्मॉल टी स्मॉल आर ही दुसरी पॉसिबिलिटी आहे. असे हे 4 गॅमेट बनत आहे. मग पोलन ग्रेनमध्ये हे 4 गॅमेट बनतील, मेल गॅमेट. मग सर एगचे पण 4 गॅमेट बनतील ना, फिमेल गॅमेट म्हणून. असं ऑफकोर्स तेच बनतील. कॅपिटल टी कॅपिटल आर एक गॅमेट, कॅपिटल टी स्मॉल आर दुसरा गॅमेट, स्मॉल टी कॅपिटल आर एक गॅमेट, स्मॉल टी स्मॉल आर चौथा गॅमेट आला. हे झाले आपले 4 गॅमेट्स. फिमेलमध्ये पण एगमध्ये पण हे 4 पॉसिबल ऑप्शन्स आहेत. आता आपला जो सेकंड हाफ आहे ना लॉचा, जो उर्वरित भाग आहे, तो इथे आपला क्लिअर होतोय. इथून पुढे जरी गेलो तरीही आपल्याला चालेल. जे पनेट स्क्वेअर मेथड आहे तीही आपण स्टडी करणार आहोत. आता इथे उर्वरित भाग क्लिअर होतो. कसा काय? हायब्रिड जो F1 हायब्रिड आहे तो, ज्याच्यामध्ये 2 कॉन्ट्रास्टिंग अलील्सच्या पेअर आलेल्या आहेत, त्या इथेच आहे. आता 2 कॉन्ट्रास्टिंग अलील्सच्या पेअर ज्या दिसत आहेत त्या पुढे गॅमेट्स बनवत आहेत, बरोबर? आता हे जे ब्ल्यू कलरमध्ये लिहिलेत हे काय लिहिलेले आहेत? आपण गॅमेट्स लिहिलेले आहेत. आता तुम्ही जर नीट गॅमेट्सकडे बघाल तर एक गोष्ट काय दिसेल की इथे कॅपिटल टी स्मॉल टी हे 2 हाईटचे अलील्स आहेत, जे वेगळे वेगळे आहे, कॉन्ट्रास्टिंग आहेत. मग कॅपिटल टीला ऑप्शन होता की तो कॅपिटल आर सोबत जाऊ शकतो किंवा स्मॉल आर सोबत. ऑप्शन होता म्हणजे काय की कॅपिटल टी हा डिपेंडंट नाहीये की त्याच्यासोबत नेहमी कॅपिटल आरच हवा. टॉल कॅरेक्टर एक्सप्रेस करणारा अलील हे ठरवून नाही जाते, तो कॅपिटल आर म्हणजे राऊंड कॅरेक्टर एक्सप्रेस करणाऱ्या अलीलवर डिपेंडंट नाहीये. टॉल हाईटचा अलील हा राऊंड स्लीशेपच्या अलील सोबतच जाईल असं नाही. मग तो इथे व्रिंकल्ड कॅरेक्टरच्या अलील सोबत पण पेअर होतोय. त्याचं वर्गीकरण हे इंडिपेंडेंटली झालं. वर्गीकरण म्हणजे असॉर्टमेंट झालं की इंडिपेंडंट असॉर्टमेंट. म्हणजे एक अलील जो आहे तो त्याच्या दुसऱ्या अलील सोबत, म्हणजे जो काही जोडीने आलेली जी काही कॅरेक्टरशी अलिलिक पेअर आहे त्याच्यामधल्या एका अलील सोबत ठरवून नाही जाणार, त्याला कुठलाही दुसरा अलील चालेल. मग कॅपिटल टीला कॅपिटल आर सोबतही जाता येऊ शकतं, स्मॉल आर सोबत. जसं हे कॅपिटल टीला शक्य आहे तसं स्मॉल टीला पण आहे.
स्मॉल टी पण काय फक्त कॅपिटल आर सोबतच पेअर नाही होणार, तर तो स्मॉल आर सोबत पण पेअर होतोय. म्हणजे इथे असॉर्टमेंट, वर्गीकरण, सेग्रिगेशन जे आपण म्हणतोय, सेग्रिगेशन म्हणजे काय, सेपरेट होणं, अलील जे सेपरेट होणं. म्हणजे जेव्हा कॅपिटल टी स्मॉल टी सेग्रिगेट होत आहे, कॅपिटल टी स्मॉल टी सेग्रिगेट सेपरेट होत आहेत, तेव्हा ते इंडिपेंडेंटली सेपरेट होत आहे. इंडिपेंडेंटली म्हणजे काय, ते डिपेंड नाही करत आहे कॅपिटल आर स्मॉल आर वरती, ते डिपेंड नाही करत आहे की सीड शेप कोणता येतोय, माझ्यासोबत सीड शेपचा कोणता आलेला येतोय, कॅपिटल आर येतोय की स्मॉल आर येतोय, ते डिपेंड करत नाहीये, ते अवलंबून नाहीये त्यांच्यावरती. ते फ्रीली असॉर्ट होत आहेत. ते स्वतः अत्यंत मोकळ्या रीतीने एकमेकांसोबत असॉर्ट वर्गीकरणामध्ये जाऊ शकतात. असं हे लॉचा जो उर्वरित भाग होता तो इथे एक्सप्लेन होऊन जातो. आता ह्या गॅमेट्सचं फ्युजन देखील आपण केलं पुढच्या F2 जनरेशनसाठी, तरी कथा सेमच आहे. हवं तर तिकडे जाऊया आपण. ह्या गॅमेट्सचं जेव्हा आपण फ्युजन करू पुढच्या जनरेशनसाठी, F2 जनरेशनसाठी, तर 4 गॅमेट्स सोबत फ्युजन करायचंय. म्हणजे मग मोठी आखणी करावी लागेल पनेट स्क्वेअर मेथडची, जे पनेट साहेबांनी दिलंय आपल्याकडे कारभार. तर ती मोठी आखणी करूया. त्यासाठी आपल्याला थोडा मोठा बॉक्स आखावा लागेल. आता मी पटकन बॉक्स आखतो, आणि आखताना जर समजा तिरपा तारपा झाला असेल तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्याल. मला माहिती आहे अत्यंत समजूतदार विद्यार्थी आहेत माझे सगळे, तर थोडंसं ॲडजस्ट करायलाच तुमच्या शिक्षकाला. ओके, सो ही आपण आखणी करतोय. हे झाले आपले. ठीक आहे, थोडक्यात मी पटकन आवरलंय. हा मेलसाठीचा सिम्बॉल, फिमेलसाठीचा सिम्बॉल, मॉडर्न आहात तुम्हाला हे सिम्बॉल कळतातच. ओके, मग चला ते पटकन गॅमेट्स लिहून टाकूया. मेलचे गॅमेट्स मी इकडे देतो पटकन. कॅपिटल टी, सॉरी, ठीक आहे, कॅपिटल टी कॅपिटल आर, कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर, स्मॉल टी स्मॉल आर. इकडे लिहूया कॅपिटल टी कॅपिटल आर, कॅपिटल टी स्मॉल आर, स्मॉल टी कॅपिटल आर, स्मॉल टी स्मॉल आर. असे हे फिमेलचे गॅमेट्स आले. आता फ्युजन करायचं आहे आपलं, बरोबर. म्हणजे आता ह्या गॅमेट्सचं फ्युजन करायचं आहे. म्हणजे मेल गॅमेट फिमेल गॅमेट सोबत फ्यूज करणार आहे. तर लक्ष द्या, पटकन समजेल काय होतं इथे. सो आता इथे जेव्हा हे गॅमेट्स फ्यूज होणार, म्हणजे एक नवीन हायब्रिड जन्माला येणार. मग ह्या हायब्रिडमध्ये पण परत अलिलिक पेअर ज्या आहेत त्या असॉर्ट होत आहेत. मग कॅपिटल टी सोबत चालला आहे. मग कॅपिटल टी म्हणजे टॉल कॅरेक्टरला एक्सप्रेस करणारा आलेला. मग त्याच्यासोबत कोणता आलेला बरं, त्यासोबत कोणता आलेला, तर तो आला कॅपिटल आरचा, बरोबर. म्हणजे टॉल हाईटच्या अलिलिक पेअरसोबत राऊंड सीड शेपचा आलेला. आता हायब्रिडमध्येही असॉर्ट होत असताना, हायब्रिडमध्येही वर्गीकरण होत असताना इथे डिपेंडन्सी नाही आहे की टॉल सोबत नेहमी राऊंडच आला पाहिजे, व्रिंकल्डही येऊ शकतो. तुम्ही म्हणा की सर कसं काय, असं काही पुढे कॉम्बिनेशन होतंय का? होतंय. चला आपण पटकन थोडंसं पटापट पुढे जाऊया. आता मी ह्या फिमेल गॅमेटचा ह्या मेल गॅमेटसोबत फ्युजन करतो. कॅपिटल टी आणि त्यासोबत कॅपिटल आर स्मॉल आर, ही पेअर झाली. हाईट टॉल आहे, सीडशेप राऊंड आहे. बरं, अजून थोडंसं पुढे जाऊया. ओके, पुढे काय होतं आहे बरं, कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, आणि पुढे काय झालं त्याच्यासोबतची पेअरिंग. ओके, तर ती आली कॅपिटल आर. हाईट टॉल आहे सर, सीडशेपही राऊंड आहे सर. बरं ठीक आहे, पुढे जाऊया. कॅपिटल टी स्मॉल टी आणि त्यासोबत सीडशेप काय आला सर, कॅपिटल आर स्मॉल आर. सर परत हाईट टॉल आहे आणि परत सीडशेप जो आहे तो राऊंडच आहे. बरं चला परत थोडंसं पुढे जाऊया. आपण अजून एक जोडी करूया. मग ती कॅपिटल टीची आली. ह्या दोघांचं फ्युजन केलं मी इथे, आणि त्यामध्ये कॅपिटल आर स्मॉल आर ही जोडी आली. हाईट टॉल आहे सर, सीडशेप पण राऊंड आहे. पुढे जाऊया अजून एकदा. कॅपिटल टी स्मॉल आर. म्हणजे आता इथे बघा, हायब्रिडमध्ये जात असताना हाईट टॉल आहे म्हणून नेहमी सीडशेप राऊंडच राहील असं नाही. एक ऑप्शन, एक हायब्रिड असाही बनतो ज्याच्यामध्ये व्रिंकल्ड जी काही सीडशेप आहे त्याचाही कॅरेक्टर पास ऑन होतोय. म्हणजे डिपेंडन्सी नाही आहे इथे, स्वतंत्ररित्या इनहेरिटन्स केला जातो आहे. गॅमेट्समध्ये अलिलिक पेअरचं सेग्रिगेशन ही इंडिपेंडेंटली होत आहे. तर हा जो लॉ आहे, हा लॉ नक्की काय समजावून सांगतो? हा लॉ समजावून सांगतो ते अलिलिक पेअरचं सेग्रिगेशन. अलिलिक पेअर ज्या आहेत त्या कोणावरतीही डिपेंडंट नसतात सेग्रिगेशन करत असताना. आणि इव्हन जेव्हा F2 जनरेशनमध्ये किंवा पुढच्या कुठल्याही जनरेशनमध्ये जेव्हा हायब्रिड बनवला जाईल तेव्हाही डिपेंडन्सी नसणारे ते फ्रीली असॉर्ट होत असतात प्रत्येक हायब्रिडमध्ये. म्हणजे जिथे टॉल हाईटचं जीन चाललं आहे तिथे नेहमी राऊंड सीडशेपचा जीन जाईल असं नाही, व्रिंकल्डचाही असॉर्ट होतो आणि नवीन नवीन पॉसिबल कॉम्बिनेशन्स जन्माला येतात. ही पूर्ण पनेट स्क्वेअर मेथडमध्ये तुम्हाला जे 16 ऑर्गॅनिझम बघायला मिळतात त्यात तुम्हाला रेशोज बघायला मिळतात, फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशो. त्या रेशोजने तुम्हाला अंडरस्टँड होऊन जातं की व्हरायटी ऑफ ज्या ट्रेट्स आहेत त्यांचे कॉम्बिनेशन्स बनतात. ओके, सो हा जो काही लॉ आहे
तो ह्या सोप्या रीतीने मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला ह्या लॉमध्ये काहीही डाऊट असेल, काहीही कन्फ्युजन्स होत असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या कोणत्या टॉपिक्सवरती तुम्हाला व्हिडिओज असायला हवे आहेत तेही मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके. बायोनेक्सस अकॅडमीचं एक इंस्टाग्राम पेज देखील आहे, त्याला प्लीज फॉलो करा. त्या पेजवरती तुम्हाला ह्या अशा कंटेंटवरती मी छोट्या छोट्या रील्स ज्या आहेत त्या बनवून टाकतो, त्याच्याने तुम्हाला थोडंसं सोप्या रीतीने कंटेंट समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तो प्लीज त्या पेजला फॉलो करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. नवीन नवीन अपडेट्स इथे तुम्हाला व्हिडिओच्या येत असतात, तर त्यासाठी फॉलो करा. नक्कीच लक्ष द्या इंस्टाग्राम पेज आणि यूट्यूबच्या चॅनलवरती सुद्धा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या 12thच्या फ्रेंड्सला, MHT CET नीट प्रिपेअर करत असणाऱ्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा आणि त्यांनाही हा लॉ अत्यंत सोप्या रीतीने समजून घ्यायला मदत करा. ओके. सो थँक्यू सो मच. इतका वेळ तुम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं आणि हा कंटेंट समजून घेतला. सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.